अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की तारक मंत्राचे 11 व 21 अनुष्ठाने कसे करावे ते। तारक मंत्र या दोन शब्दात त्याचा अर्थ आहे, म्हणजे हा आपल्याला तारणारा मंत्र आहे। जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यात आपल्या भक्तांना यातून बाहेर काढण्यासाठी स्वामी काहीतरी उपाय करतात। स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिलेली आहे। तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्हाला शब्द सांगू शकत नाही। आणि हा मंत्र जर आपण हळूहळू म्हटला तर अंगामध्ये बळ शक्ती संचारते। हा माझा तर अनुभव आहेच, पण अजून बऱ्याच स्वामी भक्तांचा हा अनुभव आहे। फक्त आपल्याला स्वामीवर विश्वास ठेवायचा आहे आणि कितीही मोठी गोष्ट असू द्या, ती तुम्ही सहज मिळवाल। आजारपण, डिप्रेशन, चिंता, घरातील तुमच्या बऱ्याच सांसारिक अडचणी, मुलांचे शिक्षण, बरेच मुलं आई वडिलांचं ऐकत नाही, किंवा कोणत्याही घरातील व्यक्तीला व्यसन आहे, तर अशा वेळी तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान नक्की करून पहा। केल्याशिवाय अनुभव येत नाही, त्याच्यामुळे आधी करून पहा व नंतर तुम्हाला स्वामी शक्ती काय आहे ते कळेल। अनुष्ठान करण्याआधी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे। बऱ्याच जणांना माहीत असेल की संकल्प कसा सोडायचा, पण काहींना माहीत नसेल, त्यासाठी सांगते। हातात फूल अक्षदा घ्या व त्यामध्ये 1 चमचा भर पाणी टाका। खाली एक ताट ठेवायचं आहे आपल्याला, छोटंसं डिश ठेवा, ताट ठेवा, काही ठेवा, आणि आपले नाव व गोत्र बोलून तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुम्ही किती दिवसाचे अनुष्ठान करताय व कशासाठी करताय ते स्वामीला सांगायचे आहे। गोत्र माहीत नसेल तर नुसते नाव बोलले तरी चालेल। पूजा मांडणी करण्याची गरज नाही, तुम्ही देवघरातच हे अनुष्ठान करू शकता। अनुष्ठान शक्यतो देवघरातच करा। देवघराच्या आजूबाजूला जास्त सकारात्मक ऊर्जा स्थायी असते किंवा संचारलेली असते, त्यामुळे अनुष्ठान देवघरातच करा। आता वेळ, तुम्ही कोणतीही वेळी अनुष्ठान करू शकता। सकाळी 3 वाजल्यापासून तुम्ही कितीही वाजेपर्यंत हे अनुष्ठान करू शकता। तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ज्यावेळेस टाईम भेटेल, अथवा तुम्हाला वाटलं की आपल्याला ह्या टायमाला आपण रिकामे आहोत, त्या टायमाला तुम्ही हे अनुष्ठान करायचं आहे। फक्त दुपारी 12 ते 12:30 यावेळी शक्यतो अनुष्ठान करायचंच नाही, कारण ही दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते व ह्या वेळेत स्वामीची कोणतीच सेवा केली जात नाही। आता वेळ झाली, संकल्प ही झाला, आता अनुष्ठान कुठे करायचे तेही झालं। आता अनुष्ठान कसे करायचे ते आपण पाहू। सर्वात आधी 1 पेला भरून तुम्हाला पाणी घ्यायचे आहे। पाणी स्वच्छ घ्या आणि पिण्याचे पाणी घ्यायचे आहे। त्यावर आपला हात ठेवा आणि 11 किंवा 21 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र सावकाश म्हणा, उच्चार स्पष्ट आला पाहिजे, कारण चुकीचा उच्चार केला तर याचा काहीच फायदा होणार नाही। गडबडीत मंत्र म्हणायचा नाही, निवांत म्हणा, शांत चित्तेने मंत्र म्हणायचा आहे, पण हळूहळू एक उच्चार, एक स्पष्ट शब्द आपल्याला बोलायचा आहे, त्यामुळे मंत्र हळूहळू बोलायचा आहे। आता तारक मंत्र बोलून झाल्यावर हे तारक मंत्राचे तीर्थ सगळ्यांनी प्राशन करायचे आहे, किंवा घरात आजारी व्यक्ती आहे किंवा जो व्यसनी व्यक्ती, डिप्रेशनमध्ये गेले, अशा व्यक्तीला हे पाणी द्यायचे आहे। तीर्थ वाया जाऊ नये याची देखील तुम्हाला काळजी करायची आहे। अनुष्ठानाची वेळ व जागा तुम्हाला एकच ठेवायची आहे। तुम्ही आज देवघरासमोर बसून अनुष्ठान केलं तर उद्या देखील तुम्हाला अनुष्ठान देवघरासमोरच बसून करायचं आहे। वेळ एकच असली पाहिजे अनुष्ठानाची। असेच तुम्हाला 11 किंवा 21 दिवस रोज करायचे आहे। वेळ एकच ठेवायची, जागा एकच ठेवायची। तुम्ही संकल्प किती दिवसाचा केला आहे ना, त्यानुसार तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे। आता मी तर सांगेन की तुम्ही 21 दिवसाचे अनुष्ठान करा, कारण ही एक प्रभाव आहे की 21 दिवसाचे अनुष्ठान केलं तर आपल्याला अनुष्ठान होईपर्यंत फरक नक्कीच जाणवतो। आणि करून पहा, केल्याशिवाय कसं आहे ना, अनुभव येत नाही। अनुष्ठान ज्या दिवशी तुम्हाला करायचं आहे त्या दिवशी व त्या वेळी तुम्ही अनुष्ठान करू शकता। वार कोणताही चालेल, गुरुवारी केलं तर अतिउत्तम। सेवेला वेळेचं व काळाचं अजिबातच बंधन नाही। तुम्हाला वाटलं की आता मला रात्री स्वामीची पूजा करायची, तुम्ही करू शकता।
कारण स्वामी सेवेला वेळेचं बंधन अजिबातच नाही. अनुष्ठान कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, घरातील कोणताही व्यक्ती, लहान थोर कुणीही अनुष्ठान करू शकतो. 21 दिवसाचे अनुष्ठान केल्याने तुमची कसलीही चिंता, कसलाही म्हणजे आरोग्याचा प्रश्न किंवा घरातील कोणतीही सांसारिक अडचण सुटल्या जाते. त्याच्यामुळे मी तर सांगेन तुम्ही 21 दिवसाचे अनुष्ठान नक्की करून पहा. ही होती तारक मंत्राच्या अनुष्ठानाची माहिती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.